महायुती प्रकरण मारामारीपर्यंत गेले. जागा वाटपावेळी खून होऊ नये म्हणजे झाले. राऊतांचा हल्लाबोल, मलिकांवरूनही साधला निशाणा. RSSच्या लोकांना थेट IAS बनवले जात आहे का? UPSC मध्ये लॅटरल एंट्री समजून घ्या. त्यात आरक्षण आणि परीक्षा नसते का? कोलकाता रेत हत्ये प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी. प्रशिक्षणार्थी डॉक्टरचा मृतदेह 9 ऑगस्ट रोजी सापडला होता. डॉक्टरांचा संपाचा आज 6वा दिवस. 10 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पाऊस. सटाण्यासह 8 गावात तासाभरात 50 मिलीमीटर पाऊस. आरक्षण विरोधासह 7 कारणांमुळे मराठ्यांचा फडणवीसांवर राग. जरांगे आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतल्यामुळे संताप. देशातील सर्व विमानतळ आणि सीमांवर मंकी फॉक्सचा इशारा. दिल्लीतील 3 रुग्णालयात आयसोलेशन वॉर्ड बांधले. पाकिस्तान 14 रुग्ण आढळला. कोलकाता कांड. माजी प्राचार्य घोषांनी आठवड्याभरात डिलीट केले डिटेल्स. CBI रिकव्हरीचा प्रयत्न. कोलकाता अत्याचार. पोलिसांनी डायरीची जी पाने फाडली त्यापैकी 1 पाने मुलीच्या आधीच पाठवले होते पित्याला. वाढते तापमान पावसासाठी अनुकूल. आता 25 ऑगस्ट पर्यंत रोज कोसळणार श्रावणधारा. भाजपची नवी तयारी. राज्यसभा विधान परिषदेत SST आरक्षणाचा गाठ. जातनिहाय जनगणना आरक्षण मुद्द्यासह. मी जिवंत आणि आनंदी आहे. मृत्यूच्या अफवेने श्रेयस तळपदे संतापला. प्लीज हे थांबवा. माझ्या मुलीवर बातमीचा परिणाम होतोय. अजित पवारांनी दिलेला शब्द पाळला. नितीन पाटील राज्यसभेवर जाणार. लोकसभा निवडणुकीत खासदार करण्याचा दिला होता शब्द. पुणे हिट अँड रन प्रकरण. ससून रुग्णालयातील रक्त बदलला प्रकरणी आणखी 2घांना अटक. स्वखर्चाने 100 डंपर मुरुम टाकून केले रस्ते. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर तिथे वस्ती येथे रस्ता. पैठण ते संभाजीनगर चौपदरीकरणाचे काम पुढील 2 महिन्यात होणार पूर्ण. वाहतुकीची समस्या सुटणार. उद्योगवाढीला मिळणार चालना. साक्रीला 1 पेड माँ के नाम अभियान. पर्यावरण संवर्धनाचा संकल्प. निलगिरीची 1000 रोपे दिली उपलब्ध करून. बांगलादेशातील हिंसाचाराचा निषेध. शेंदुर्णीत बंद. भव्य मुकमोर्चा काढून निषेध नोंदवत प्रशासनाने दिले निवेदन. व्यापाऱ्यांना उत्स्फूर्त सहभाग. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी बँकांमध्ये यात्रेचे सुरू. बँकेत पैसे काढण्यासाठी सकाळी 9 वाजेपासून लागतायत रांगा. हिंदू संस्कृतीचा विसर न पडण्यासाठी आता तरुणांनी सतर्क राहण्याची गरज. सुधाकर गट महाराज यांचे मत. राज्यात चांगला पाऊस होऊन शेतकरी सुखी होऊ दे. श्रावणी सोमवार निमित्त खंडेश्वर चरणी काँग्रेस आमदार बाळासाहेब थोरात यांची प्रार्थना. सरला भेट येथे भाविकांनी घेतली महंतांची भेट. महंत रामगिरी महाराजांनी केले भाविकांना मार्गदर्शन. दोन कर्मचाऱ्यांवरील निलंबनाच्या कारवाईनंतर आगार प्रमुखांवर रोष. कर्मचाऱ्यांचा सामूहिक रजा आंदोलन इशारा. नेत्यांकडून अधिकाऱ्यांवर धारावर. पालखी मिरवणूक. काला उत्सव रंगला. शोभेचे दारुकाम. भक्तांनी लुटला आनंद. संतनाथ महाराज यात्रेनिमित्त हजारो भाविकांची उपस्थिती. खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची तांदूळवाडीत सत्कार प्रसंगी ग्वाही. संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न मांडणार. वाळू वाहतुकीमुळे आंबे तारापूर रस्त्याची दुर्दशा. विद्यार्थ्यांसह शेतकऱ्यांनाही त्रास. पावसाचे रस्त्यात साचते पाणी.
शाश्वत कृषीसाठी सेंद्रिय शेती पद्धत पथदर्शक डॉक्टर पलसावर यांनी शेतकरी शास्त्रज्ञ मंचाच्या प्रक्षेत भेटीत व्यक्त केले मत. निवासी डॉक्टरांच्या संपाला प्रकाश आंबेडकरांचा पाठिंबा. संपकरी महिला डॉक्टरांकडून बांधून घेतली राखी. विविध मागण्यांचे निवेदन देत केली चर्चा. काँग्रेस जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेखर चिंचोलकर वंचितमध्ये दाखल. विद्युत पुरवठा खंडित. ग्रामस्थांची रात्री आलेगाव उपकेंद्रावर धडक. उपकेंद्राबाहेर ठिय्या. महावितरण कंपनीचा बेताल कारभाराचा निषेध. आलेगावात हर हर महादेवचा गजर. शिवभक्तांतर्फे कावड मिरवणूक उत्साहात. महानगरमध्ये छायाचित्रकारांची कॅमेरा दिंडी. जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त उपक्रम. टाकाऊपासून टिकाऊ इको फ्रेंडली राखी बांधून विद्यार्थ्यांनी दिला पर्यावरणाचा संरक्षणाचा संदेश. वृक्षाचे भावांप्रमाणे संरक्षण केला संकल्प. अनोखे आंदोलन. राखी बांधत अत्याचाराविरोधाचा लढण्याचा केला निर्धार. मदनलाल धिंगरा चौकात केला घंटानाद. आमदार पुंडकरांना बांधली राखी. लाभार्थी बहिणींना प्रमाणपत्र वाटप. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी व्हर्च्युअल पद्धतीने साधला संवाद. मोताळा तालुक्यातील अवैध धंदे बंद करून जनतेची लूट थांबवा. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात मागणी. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांना पाठवली राखी. वाहतूक शाखेकडून अनोखे रक्षाबंधन साजरे. महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्मिती महिलांसह समाजातील सर्व घटकांची जबाबदारी. पीक नुकसान भरपाईसाठी वंचित शेतकऱ्यांना केला शासनाचा निषेध. ई पीक पाहणीच्या अटीमुळे अडचणीत. शेतरस्ता बनवल्यामुळे वाचला पंढरीचा जीव. सर्पदंश होताच अवघ्या 30 मिनिटात गाठले हॉस्पिटल. शेतकऱ्याला दिलासा. जिल्ह्यात यावेळी 2000पेक्षा अधिक बांधकाम कामगारांच्या नोंदणीचा निर्धार. फेडरेशनच्या विस्तारात सभेत सरचिटणीस मंडवरते यांच्याकडून निर्णय जाहीर.